फक्त फेम मिळावा यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालायचं असं तुम्ही ठरवलंय? गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. कुठली पब्लिसिटी शेवटी चांगल्यामध्येच मोडते. 8 दिवसाला पेपरला नाव नाही आलं किंवा सोशल मीडियाला नाही दिसलं तर माझे स्वतःचे हातपाय थरथर होतात की माझ्या एवढा नालायक टुकार छपरी माणूस तर कोणीच नव्हता आयुष्यात. फक्त माझं एवढं होतं की मला वकिली करायची, त्याची क्रेज आहे. पण तुम्हाला असं नाही वाटत आता तुम्ही जी केस बिग बॉसच्या अगेन्स्ट लढताय त्याचा परिणाम असा होऊ शकतो की तुमची बिग बॉसची संधी जाऊ शकते? महेश मोटेने बिग बॉसवर आरोप लावलेले मी लावलेले नाही आहेत की माझ्या आई वडिलांच्या विरोधात देखील एखादी केस आली, माझ्याकडे कोणी काम घेऊन आलं तर मी त्याला वापस नाही पाठवणार. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, आजकाल सोशल मीडियावरती फेमस होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोक कॉन्टेंट बनवत आहेत. पण यामध्ये तीच लोक लक्षात राहतात जी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतात. म्हणजे अर्थातच काही ना काही वेगवेगळे कॉन्टेंट किंवा वेडेवाकडे कॉन्टेंट सोशल मीडियावरती देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यातीलच एक म्हणजे ॲडव्होकेट वाजेद खान, जे स्वतःच्या वकिली पेशापेक्षा बाकी खूप सारे कॉन्टेंट देऊन सतत कॉन्ट्रोवर्सीजमध्ये राहतात. तर त्यांच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत. चला तर एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार सर, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यात आधी मला हेच विचारायचं की तुम्ही या क्षेत्राकडे कसे काय आलात? म्हणजे तसं तर तुम्हाला आम्ही सोशल मीडियाला पण बघतोय, प्लस वकिली हा पेशा म्हटलं की एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मग प्रत्येकाचं टार्गेट काय ना काय असतं की मला या गोष्टीसाठी या फील्डमध्ये यायचं आहे. तसं तुमचं काय होतं? पृष्ठभागावर पोलिसांचं एक दांडकं जेव्हा मला पडलं पहिल्यांदा, त्या दांडकामुळे मी ह्या क्षेत्रात आलो. म्हणजे तो वर्ष कालावधी आठवत नाही, परंतु राम मंदिर बाबरी मस्जिद असं एक प्रकरण चाललेलं होतं. लोक त्यावेळेस वादविवाद तो चालू होता. मी खूप लहान होतो. मी माझे लहान बंधू तिथं आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि त्या ठिकाणी एक हवालदार आला आणि त्याने मला पाठीमागे जोराने मारलं आणि आम्ही तसंच पळून गेलो. ही बाब माझे एक मित्राचे वडील वकील आहेत, त्यांना माहीत झाली. अक्षरशः त्यांनी त्या पोलिसाला माफी मागायला लावली. तर मी ते इम्प्रेस, माझ्यासाठी ते हिरो ठरले आणि ह्या फील्डची क्रेज मला तिथून निर्माण झाली. आणि इन फ्युचरमध्ये एकतर पोलीस, IPS ऑफिसर नाहीतर वकिली, हे 3 क्षेत्रामधून एकच क्षेत्र निवडायचं असं मी ठरवलं. ही माझी सुरुवात होती. पण प्रत्येक क्षेत्रात यायचं म्हटलं की त्याला स्ट्रगल पण तेवढंच करावं लागलेलं असतं, जे ऑन कॅमेरा कुणाला दिसत नाही. तर बॅकग्राऊंडची स्टोरी प्रत्येकाची असते, तशी तुमची काय होती? सगळ्यात पहिल्यांदा विरोध माझ्या पप्पांचा होता. बेसिकली एक 2 वाक्य प्रचलित आहेत आमच्या मोमेडियन समाजात किंवा इतर लोकांमध्ये. पहिलं हे की खूप वकील झाले, तेरे जैसे 10 वकील आगे पीछे घूमते, असं वडिलांचं सेंटेन्स होतं. दुसरं, घोडे की किस्मत अगर खराब हो गई तो वो टांगे पे आता और आदमी की किस्मत खराब हो गई तो वो वकिली पे आता, असं मला सांगण्यात आलं होतं. तरी काय होतं, माझ्यासाठी ही फील्ड नशा होती. मग बेसिकली काही वर्षाने जेव्हा मी स्ट्रगल चालू होता, करायचं ठरवलं, तर माझ्या वडिलांनी मला घरातून हाकलून दिलं होतं की हम तेरी इसमें कोई कॉपरेट नाही करेंगे. मग मी औरंगाबाद, म्हणजे आज संभाजीनगर त्याला म्हणलं जातं, मी तिथे होतो. तिथं मी बिअर बारच्या हॉटेलमध्ये काम करायचो, छोटी मोठी कामं करायचो, डाटा एंट्रीची पण कामं करायचो. हे करता करता मी वकिलांकडं ॲज अ क्लार्क, म्हणजे मुन्शी, त्यांचं पिऊन, टेबल साफ करणे, चहा आणणे, ही कामाची सुरुवात केली. आणि काय होता की मला तिथून पैसे कमी मिळायचे, खायला प्यायला मिळायचं, चहा नाश्ता वगैरे जेवण मिळायचं, पोट भरायचं. पण ना माझं मन, माझं डोकं तिथं रमून राहायचं. कोर्टात आलेल्या केसेस, लोक आपल्या अडचणी सांगायच्यात, हे असं झालं, हे असं समजणे किया. मग काही जे छोटे मोठे गुंड बदमाश यांच्याकडून मोठमोठ्या गोष्टी ऐकायचो, पोलिसांना सहवासायचा. तर मला ना अक्षरशः तो मी नशेमध्ये असायचो. मला एकतर कोर्ट आणि मोकळा वेळ भेटला की पिक्चरला जाणं, म्हणजे ह्या 2 गोष्टी खूप रमायच्यात. म्हणून मी या क्षेत्राकडे कंटिन्यू चालत राहिलो. मग तुम्हाला वकिली हा पेशा आहे, तर एक ते असतं ना की वकील म्हटलं की कंटिन्यू तो स्टडीमध्ये असेल, केसेस हँडल करत असेल. पण तुम्ही सोशल मीडियाला खूप ॲक्टिव्ह दिसता. म्हणजे तुम्हाला सोशल मीडियाला दिसण्यासाठी सतत कॉन्ट्रोवर्सीजमध्ये वगैरे पण राहता. मग तुम्हाला नक्की कोणतं प्रोफेशन जास्त आवडते? मी पहिल्यांदा तुम्हाला एक उत्तर देईल की बऱ्याच लोकांना असं वाटतं यो कसला वकील, यो सोशल मीडियावर पडीक असतो. तर ना मला खूप हसू येतं. आता पहिली गोष्ट ही आहे की मी काय 24 तास त्या रील बनवत बसत नाही. आता मी काय रोज 24 तास रोज रील नाही, रोज 1 किंवा 2 माझ्या रील असतात. 1000 रील तर माझ्या ह्याच्यामध्ये पेंडिंग असतील.
काय असतं की आपण आणि माझं काही कंटेंट मी काही डान्स करत नाही किंवा कुठं काही करत नाही. माझं असं असतं की आपला अभ्यास स्टडी चालू असते आणि काही आठवलं एखादं हे आठवलं की हे काढ रे तू बन. बघा माझ्या कुठल्याही रीलमध्ये तुम्हाला असं इथं कॅमेरा मिळणार नाही साऊंड नाही मिळणार माईक, कारण मला ऐन वेळेस काही सुचलं की मग मी ते शूट करतो आणि टाकतो. माझ्या व्हिडिओमध्ये बघा माझे कपडेसुद्धा मला खराब मिळतील, घाण मिळतील, कसे केस विचित्र असतील. माझं काय असतं की तिथं किक भेटली की मला ते सुचतं आणि मी ते टाकतो. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया आणि वकिली हा बिलकुल वेगळा पार्ट नाही, एकच पार्ट आहे. सोशल मीडियामुळं उलट वकील लोक स्मार्ट झालेत. कारण काय इथं मला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतात आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. आता उदाहरण द्यायचं म्हणजे अपंग लोकांना एखादं वाहन घेताना त्यामध्ये GST मिळते, त्यांना त्यामध्ये कन्सेशन आहे. अशी बारीक गोष्ट मला सोशल मीडियामधून माहीत झाली. ह्याचा उपयोग मी चांगल्यासाठी पण करू शकतो. तर सोशल मीडिया आणि वकिली हे जे लोक जोडून चालत आहेत आज तेच सक्सेस आहेत. परंतु मी अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुमच्या चॅनलवर, की आमच्या वकिलांच्या सोशल मीडियाच्या स्टोरीवर बिलकुल विश्वास ठेवू नका. यूट्यूब, गुगल ह्या नॉलेजवर देखील विश्वास ठेवू नका. त्याचं कारण काय आहे की कायदा प्रॅक्टिकली वेगळा आहे आणि रिअलमध्ये वेगळा आहे. आजच्या काळात 99% वकील उठतात सोशल मीडियाला, हां हे कलम असं असं म्हणतं, ते कलम तसं म्हणतं, पोलिसांनी चावी काढून घेतली की हे करायचं ते करायचं. बिलकुल करू नका. माझ्या स्टोऱ्या बघा, मी कधीही जे काही घडलेल्या प्रकारच्या स्टोऱ्या असतात ते सांगतो. मी कधीही लोकांना कलम, सेक्शन हे शिकवत बसत नाही किंवा असं असं करा शिकवत बसत नाही. मी फक्त एक स्टोरी सांगतो, मग लोकांनी तो निर्णय घ्यायचा आहे की त्यांना ते करायचं की नाही करायचं. पण आम्ही बघतो की तुम्ही सोशल मीडियावरती अशा आत्ता तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण इन्फॉर्मेटिव्हपेक्षा जास्त कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक तुमच्या आयडीला दिसून येतात. तर हे कशासाठी? की फक्त फेम मिळावा यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालायचं असं तुम्ही ठरवलंय का? गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. कुठलीही पब्लिसिटी शेवटी चांगल्यामध्येच मोडते. दुसरी गोष्ट, पब्लिसिटीचा आहे मला भयानक नाद आहे. 8 दिवसाला पेपरला नाव नाही आलं किंवा सोशल मीडियाला नाही दिसलं तर माझे स्वतःचे हातपाय थरथर होतात. मला बिडी काडी दारूचं कुठलंही व्यसन नाही आहे, परंतु पब्लिसिटीचं नाद आहे. मिळत असेल तर का नको घेऊ. दुसरे जे करतायत एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा, वाईट गोष्टी करण्यापेक्षा हे चांगलं आहे, आवडतं, बरोबर आहे. आता कॉन्ट्रोवर्सीजवरूनच लक्षात आलं की सध्या तुमचं जे महेश मोटेंनी बिग बॉसवरती केस केली त्याच्या रिलेटेड जी काही केस चालू आहे, तर ते नक्की संपूर्ण प्रकरण काय किंवा तुमच्या मेन मागण्या काय आहेत त्याच्यामध्ये? माझ्या नाही, ह्या सगळ्या मागण्या, हा सगळ्या आरोप महेश मोटेचा आहे. त्याचं म्हणणं आहे की बिग बॉसने त्याचे 30,000 रुपये द्यावे किंवा त्याला का नाकारलं त्याचं कारण द्यावं. आणि सध्या जी प्रोसिडिंग आहे ती चालू आहे. महेश मोटेने बिग बॉसवर आरोप लावलेले आहेत, मी लावलेले नाही आहेत. बिग बॉस मलाही तुमच्या घरात यायचं आहे, त्यामुळं माझे कुठलेही आरोपी नाही आहे. मी एक वकील आहे. वकील हा कर्णासारखा असतो. दुर्योधन कसाही होता तरी कर्णाने त्याची साथ दिली होती. त्यामुळं माझ्याकडे एखादा क्लायंट आला त्याचं काम घेणे आणि शेवटपर्यंत करणे हे माझं काम आहे. पण तुम्हाला काय वाटतं की हे केस तुम्ही जिंकू शकता का किंवा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे का? कारण आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर सध्या निवडणूक पण झालेली आहे. मग आता भरपूर अर्जदार होते, पण सगळ्यांचेच अर्ज मान्य झाले नाहीत आणि काही जणांनाच तिकीट मिळालं. मग सगळे उमेदवार तर त्या पक्षावरती केस नाहीत करू शकत. ही केस मी जिंकू शकतो, लढू शकतो, परंतु महेश मोटे हा मुडी माणूस आहे. महेश मोटे कुठे आहे, काय आहे, सध्या कुठं आहे, ती केस त्याने कंटिन्यू केली का हे महत्त्वाचं आहे. जर महेश मोटेने मला कंटिन्यू वेळ दिला, माझ्याकडे आला, कंटिन्यू स्टेबल राहिला तर नक्कीच मी केस जिंकू शकतो. या केससाठी महेश मोटेंनी तुम्हाला पैसे पे केलेले आहेत? हो, तो माझा क्लायंट आहे. किती दिले हे नाही सांगू शकत. बिचाराचं हे आहे, त्याने पेड केले आहे. मी फ्रीमध्ये केस नाही घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, इलेक्शन नाही, जसं तिकीट भेटलं नाही भेटलं तर राजकारणी लोक नाकारले जातात. परंतु ते का नाकारलं, जसं एखादी स्पर्धा परीक्षा आपण देतो तर त्याचा रिझल्ट येतो की का तुम्ही फेल झाले किंवा किती मार्क पडले. तसं ह्या ठिकाणी ह्याचं होतं. शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास झालेला होता. तो ह्याला नुकसान भरपाई मिळणं आवश्यक होतं. त्याच्याकडे काही रेकॉर्डिंग्स आहेत, काही मेल्स आहेत. त्याचा योग्य वापर कोर्टात केला असता आणि ते कोर्टाने ठरवलं असतं. तुम्हाला स्वतःला बिग बॉसमध्ये जायची इच्छा आहे का? हो, का नाही, खूप इच्छा आहे आणि नक्कीच चान्स आला तर मी 100% जाईल. पण तुम्हाला असं नाही वाटत आता तुम्ही जी केस बिग बॉसच्या अगेन्स्ट लढताय त्याचा परिणाम असा होऊ शकतो की तुमची बिग बॉसची संधी जाऊ शकते? मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर एक गोष्ट सांगतो की माझ्या आई वडिलांच्या विरोधात देखील एखादी केस आली, माझ्याकडे कोणी काम घेऊन आलं तर मी त्याला वापस नाही पाठवणार. कारण वकील हा एका कर्णासारखा असतो. महेश मोटे जेव्हा माझ्याकडे काम घेऊन आलं, माझ्याकडे केस घेऊन आला, तर माझ्यातला पहिल्यांदा वकील जागा झाला. म्हणजे मलाही बिग बॉसला जायचं आहे, परंतु ते मला घेणार नाहीत.
या भीतीने मी ती केस का ना करू? कारण माझ्याकडे जो आला आहे त्याला न्याय पाहिजे, त्याला माझ्याकडून अपेक्षा आहे. जर मी हेच करू शकत नसेल तर मी त्या ठिकाणी जाऊन फेक व्यक्ती होईल, की मी समोर वेगळा आणि मागं वेगळा. तर मी ती महेशची केस घेतली, कारण ती केस माघारी पाठवणं माझ्या तत्वात नव्हतं. म्हणून मी ती घेतली. परिणाम काही हो ते बघून घेऊ. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची जी काही पर्सनॅलिटी समोर येते त्यावरून असं दिसतंय की तुम्ही मोस्ट ऑफ जो आरोपी आहे त्याच्या बाजूने केस लढणं पसंत करता. तर असं का? किंवा तो आरोपी जास्त पैसे देतोय म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूने केस लढता, असं होतंय का? पैसा हा माझा टार्गेट कधीच नाही राहिलेला आहे. कुठलीही केस घेताना मी पैसा नाही बघत, मी त्या मॅटरमधलं मेरिट बघतो. परत तो माझ्याकडे पहिल्यांदा धावत आला हे बघतो, तो आरोपी असो की फिर्यादी असो. परंतु माझा ट्रॅक रेकॉर्ड आत्तापर्यंत हा राहिला की आरोपीच माझ्याकडे येतात. मी कधी कुठल्या फिर्यादीला पकडून येऊ शकत नाही, बाबा तू माझ्याकडे चल म्हणून. तर फिर्यादींची केसेस हँडल केल्या पण खूप कमी प्रमाणात. कारण फिर्यादीला शक्यतो सरकारी वकील मिळत असतो किंवा लीगल हेडचा वकील मिळत असतो. तर लोकांना ते लीगल हेडचे वकील पाहिजेत, ते फ्रीचे वकील पाहिजेत, म्हणून लोकांचं हे असतं. आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. जे सायन्सचे विद्यार्थी असतात, जे नवीन नवीन डॉक्टर होणारे असतात, ते एखाद्या बेडकावर प्रयोग करतात डॉक्टर होण्याअगोदर. तर कोर्टात बरेच वकील आहेत जे मोफत केस लढतात, फ्रीमध्ये केस लढतात, परंतु ते डॉक्टरसारखी ट्रेनिंग त्यांच्यावर करतात. त्यामुळं कुणालाही तुमची केस फ्री देताना, एखाद्या वकिलाला तुम्ही मोफत लावत असताना विचार करा की त्या वकिलाला केस देताना त्याची लायकी आहे का, क्वालिटी आहे का, नाही तर तो केस फ्री लढतोय आणि वकील आहे म्हणून केस दिली, असं करू नका. आता हे बोलण्याचं रिझन हे होतं की तुम्ही मध्ये स्वारगेट प्रकरणामध्ये ती तर रेप केस होती तरीसुद्धा आरोपीच्या म्हणजे दत्ता गाडेच्या साईडने तुम्ही लढत होतात. तर ते कुठेतरी चुकीचं आहे असं नाही का वाटलं? काय चुकीचं आहे त्याच्यात? कारण तिथे एवढा सेन्सिटिव्ह मुद्दा असताना त्या आरोपीच्या बाजूने तुम्ही केस लढताय. तर त्या आरोपीला पहिल्यांदा तुम्ही भाकर का खाऊ घालतात हा माझा प्रश्न आहे. जर तो एवढा खराब आहे, जर तो एवढा वाईट आहे, तर तुम्ही त्याला भाकर का खाऊ घालतात? कोण घालते? तुम्ही 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 दत्ता गाडेला भाकर खाऊ घालतात. तुमच्यामुळे दत्ताला अन्न मिळतं, पाणी मिळतं, सगळी त्याची व्यवस्था होते. एक्सप्लेन करून सांगतो की तुमच्या टॅक्समधला एक हिस्सा त्या आरोपींवर खर्च होतो. जेव्हा आज लोक मला बोलतात की त्याची केस कशाला घेतली, तुम्ही त्याची केस कशाला घेतली, अरे बाबा तुमच्या टॅक्समधून त्या आरोपींना जेव्हा अन्न हे जातं तर तुम्ही सरकारला म्हणत नाही का आमचा टॅक्स तिकडे खर्च करू नका? जितके एरोडा जेलमधले आरोपी आहेत तुम्हाला असं वाटतं, म्हणजे न्यायालयाने जेवढं तुम्हा लोकांना वाटतं, जनतेला वाटतं, मग त्या सगळ्यांना एकदम फाशी दिली तर सरकारचं अन्न, पाणी, वस्त्र, निवारा वाचेल ना? बरोबर आहे. त्यामुळे तो दोषी आहे नाही आहे हे कोर्ट ठरवेल. मी त्याची केस घेतली, तो आरोपी आहे, मी कसं काय घेतली? तुम्ही तर माझ्यापेक्षाही वाईट. मग तर तुम्ही त्याला अन्न खाऊ घालतात, मी तरी त्याची केस लढतो आणि त्याच्याकडून 2 पैसे पण घेतो. पण दिसताना हे फ्रंट एंडला तर तुम्हीच दिसताय म्हणून लोक तुम्हाला हो, बोलतायत ना. फ्रंटला मी दिसतो, परंतु आज बघा मागे बघा कोण आहे. मागे तुम्ही स्वतः आहेत, जे बघतायत ते आहेत, जे इंटरव्ह्यू घेत आहेत ते स्वतः मागे आहेत. तुम्ही लोकांनी जर ठरवलं की हे बलात्कारी आरोपी किंवा दुसरे आरोपी, खूनचे, मर्डरचे, ह्यांना जगूच द्यायचं नाही आहे, तर मग सरकारकडे जा, सरकारने सांगा आमचा टॅक्स तिकडे कापायचा नाही. असं पण म्हटलं जातं की कोर्टात खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं होतं. मग हे तुम्ही कधी केलंय का? किंवा हे याच्यामध्ये तथ्य आहे का? एक वाक्य आहे की 4 लोकांचं पोट भरलं जात असेल तर ते काम वाईट नाही आहे. म्हणजे 4 लोकांचं पोट भरलं जात असेल तर ते काम वाईट नाही आहे. आणि ऑन कॅमेरा सांगतो, करतो साम दाम दंडभेद. कधीही एखादी केस जिंकायला काही प्लस एक वकिलाचं काम असतं की त्याला शेवटपर्यंत त्याच्या पक्षकाराची बाजू ही मांडायची असते, मग ती कशी असो. पण एक वकील किंवा कोर्ट म्हणलं की लोक तुमच्याकडे एका आशेने बघतात की बाबा ही लोक आम्हाला न्याय देऊ शकतात. मग तुम्हीच जर का न्याय देताना असं काही चुकीच्या व्यक्तींना न्याय दिला गेला आणि ज्यांना खरंच गरज आहे त्याच्यावरती अन्याय होत असेल तर हे कुठेतरी चुकीचं नाही का? तेच सांगतोय. तुम्ही एक नाव सांगितलं की आशा चुकीचं होत नसेल तर का तुम्ही लोक त्या आरोपीला अन्न खाऊ घालता? तुम्हाला नाही वाटत का त्याला अन्न नाही खाऊ घालायला पाहिजे? जेव्हा पण तुम्हाला वाटत नाही तर आम्हाला काय वाटेल? लोकांना ह्याची जाणीव नाही ना, किंवा त्यांना हे बॅकच्या गोष्टीच माहिती आज नाही. जाणीव करून घ्या लोकांनो. तुम्ही जर आत्ताच ठरवलं तर सगळ्या आरोपींना फाशी होऊ शकते. कसा आपला जेलमध्ये बिर्याणी तुमच्याच पैशाने जाणार? पण सरकारपर्यंत लोक पोहोचू शकत नाहीत. पण तुम्हाला कसं नाही पोहोचू बोलण्यासाठी शकत? कसं पोहोचू कशा शकत पद्धतीने नाही? पोहोचणार आहे? वोटिंग होते, मतदान होते, जनताला हे याच्या आधारे सगळं सरकार हलवता येतं. आजच्या काळात जनता एवढी हुशार झालेली आहे. मोर्चे आहेत, आंदोलन आहेत, लोकशाही मार्ग आहे, भरपूर केसेस आहेत, PIL करू शकतात. आता वोटिंगवरून जस्टच निवडणूक झाली त्याच्यावरून मला असं वाटतंय की आता वोटिंग तरी खऱ्या गोष्टींवरती चालतंय का? त्याच्यामध्ये पण खूप सारे झोल होत आहेत. बरोबर आहे. तर तो खूप मग मोठा विषय जनतेच्या आहे. हातात राहते का ते? का नाही? जनतेच्या हातात. आज सुद्धा लोकशाही ही जनतेच्या हातात आहे.
जनतेने ठरवलं तर सगळं काही पलटू शकतं, बाजू होऊ शकते. कारण बाबासाहेबांची राज्यघटना एवढी मजबूत आहे की एक सामान्य माणूस आज या देशाचा हिरो आहे आणि त्याने ठरवलं तर सगळं काही बदलू शकतो. एक एस टी रावचा पोरगा आज तुमच्या पॉडकास्टमध्ये येऊन बसलेला आहे, तर हे फक्त राज्यघटनेमुळे आणि लोकशाहीमुळं. तुम्ही राजकारणाविषयी पण बरेच बोलत म्हणजे टीका करत असता ओके. आणि बऱ्याच पक्षांवरती देखील तुम्ही या निवडणुकीच्या काळामध्ये टीका केलेल्या आहेत बरोबर. विथ प्रूफ. तर तुम्ही कोणत्या पार्टीला नेमका सपोर्ट करताय? BJP, भारतीय जनता पार्टी. मी त्यांच्या ॲडव्होकेट अगेन्स्ट वाजत सुद्धा खान आहे. बोललेला आहात तुम्ही. हो, बोलतो ना, पण जे जिथं चुकतात तिथं दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. मी स्वतः बऱ्याच लोकांना हसू येईल, वाजत खान हा नरेंद्र मोदीचा फॅन आहे, मला हसू येईल, पण खरंच आहे. परंतु जिथं कोणी चुकलं तर तिथं बोलणं पण काम आहे. परंतु एक सांगतो, मला त्या पक्षात जायचं नाही, मला राजकारण करायचं नाही आहे, पण तरी सांगतो. तुमचं गणितच नेमकं कळत नाही. म्हणजे असताना तुम्ही एक मुस्लिम समाजातून आहात, प्लस तुम्ही मराठा समाजाला खूप जास्त सपोर्ट करता, प्लस तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचे सुद्धा कायदेशीर सल्लागार आहात असं समजलेलं आहे. मग ह्या बरोबर. गोष्टी कशा काय जुळून येतात? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर माझी खूप श्रद्धा आहे. ते माझे रिअल हिरो आहेत. म्हणजे कुठेतरी आयुष्यात जेव्हा नैराश्य येतं, मला प्रॉब्लेम येतो, मला महाराज आठवतात. त्यांनी जे 18 पगड जातीला एकत्र केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, बलाढ्य लोकांशी लढले, कोणालाही न घाबरता, तर ते एक प्रेरणा मिळते. आणि मनोज जरांगे पाटलांशी मी जे हेल्प केली, लढलो, तर एक वकील म्हणून मदत केली, आजसुद्धा आम्ही त्यांच्यासोबत आहोत. तर असं काही नाही, BJP पक्ष मला आवडतो, परंतु पक्ष आवडणं, कार्य करणं हा वेगळा भाग आहे आणि मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही. परंतु ते चुकत असतील तर मला ते बोलणं अत्यंत आवश्यक आहे. पुण्यात एका बॅनरच्या ठिकाणी बाबासाहेबांच्या बॅनरवर नरेंद्र मोदी साहेबांचं पोस्टर लागलं होतं, तर बाबासाहेबांपेक्षा कोणी मोठं नाही, म्हणून तिथं ते बोलणं आवश्यक होतं. त्यामुळे मी म्हणलं हटाव मोदी. तर अक्षरशः जे अयोग्य दिसतं ते बोलायलाच पाहिजे. मनोज दादांशी तुमचं कनेक्शन कसं आलं सांगाल का? ही जवळपास 2012च्या आसपासची गोष्ट आहे. ॲडव्होकेट गणेश मस्के हे माझे मित्र, म्हणजे आजसुद्धा माझे ते जीवलग आहेत, एकेकाळी माझे ज्युनियर होते. त्यांनी माझा मनोज जरांगे पाटलांशी परिचय करून दिला. ओळख झाल्यानंतर एक दिवस त्यांच्यावर एक असं ॲलिगेशन आलं की त्यांच्या माणसांनी, शिवबल संघटनेच्या माणसांनी कोपर्डीच्या आरोपीवर हमला केला आहे, असं एक हे झालं. तर ती केस मी दादांसाठी लढलेली होती. तेव्हापासून आमची मैत्री होती, रिलेशन होते. अक्षरशः ते दादा आजसुद्धा सेम तसेच आहेत, काहीही बदललेले नाही आहेत. आणखी एक दिसून येतं की तुम्ही महिलांच्या विरोधात खूप जास्त बोलत असता आणि इवन महिलांच्या अगेन्स्टच्या केसेस तुम्ही घेता. मग तुम्हाला महिलांचा एवढा तिरस्कार काय? नाही, महिलांचा जास्त तिरस्कार नाही आहे, पण तिरस्कार थोडासा आहे. पण त्या महिलांचा आहे की ज्या खोट्या केसेस टाकतात, खोट्या कंप्लेंट टाकतात. एक्झाम्पल देतो, आज मी तुमच्यासमोर बसलो आहे, तर बिअर बारमध्ये काम करणाऱ्या एका वेटरला टॉपचा पेज 3चा वकील बनवणारी माझी स्वतःची बायको आहे. माझी स्वतःची बायको. मी ऑन कॅमेरा बोलेल की माझ्या एवढा नालायक, टुकार, छपरी माणूस तर कोणीच नव्हता आयुष्यात. फक्त माझं एवढं होतं की मला वकिली करायची, त्याची क्रेज आहे. तर अक्षरशः मी जेव्हा पुण्यात आलो, मी 2008चा पासआउट आहे. 2012पर्यंत माझ्याकडे काहीच नव्हतं, फक्त खायचं, जगायचं, जे काय मिळेल ते चालायचं आणि करत राहायचं. परंतु मला रिअल म्हणजे आज एक छान ॲडव्होकेट बनवणारी माझी बायको आहे. तिचं स्ट्रगल खूप होता मागे की तू कर आणि मी सपोर्टला आहे. तर मला त्या महिलांच्या केसेस घेणं आवडत नाही. समजा उदाहरणार्थ नवऱ्यासोबत वाद असेल तर ती म्हणते मी काकू, सासू, नानू, मामू, नणंद या सगळ्यांचं नाव टाकणार. त्या महिलांच्या केसेस बिलकुल आवडत नाही. मी सांगतो की चूक कोणाची, नवऱ्याची, नवऱ्याच केस टाकू. दुसरी गोष्ट, जेव्हा महिलांवर एखादा रेप केस होतो किंवा काय होतं, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार वगैरे अशा घटना होतात, तेव्हा ते येतात आणि बऱ्याच महिलांचं असं असतं की सर मला त्याच्यावर FIR टाकायची, नाही टाकायची. बरं, मग टाकली तर पुढे सरकारी वकील मिळालं तसं ती हे असतं. किंवा ती केस चालू असेल तर सर नको, मला लढायचं नाही आहे, मला कॉम्प्रोमाइज करायचं आहे किंवा त्यासोबत जायचं आहे, किंवा काही मला पैसे पण पाहिजे असतात. तर मला अशा महिलांच्या केसेस घेणं नाही आवडत. माझ्याकडे एखादी महिला केस घेऊन आली तर मी तिला बोलत असतो की शेवटपर्यंत नाही टिकलीस तर माझ्या एवढं वाईट कोण नाही. तू कन्फर्म सांग, तुला जायचं आहे, नांदायचं आहे का त्या आरोपीला जेलमध्ये चढवायचं आहे, शिक्षेला चढवायचं आहे. म्हणजे शेवटपर्यंत तू लढणार असशील, कारण मी तुझी केस घेईल ताई, परंतु जर माघार घेतली तर माझ्या एवढं वाईट कोण नाही, तुला माझं एवढं अमाऊंट पे करावं लागेल आणि फीस द्यावी लागेल, सो अँड सो कंडिशन, हा फॉर्म आहे, सबमिट कर. पुरुषांचं तसं नसतं. पुरुषांचं काय असतं, फ्रीडम असतं की सर तुम्हाला केस दिली, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा, ओके सर. पैशालाही त्रास नसतो. बऱ्याच महिला पैशाला पण त्रास देतात, परत रडतात, भावनिक असतात आणि सारखे फोन असतात, हॅलो सर मी आता काय करू, मी हे करू का, ते करू का. म्हणजे ते कन्फ्यूज काही महिला असतात. ज्या महिला कन्फ्यूज असतात 100% त्या केसेस हरतात. वकिलाकडे गेल्यावर वकिलाला ज्ञान देणाऱ्या महिला 100% हरणार.
तर अशा महिलांच्या केसेस मला आवडत नाहीत. पण कुठेतरी आता समाजामध्येच महिलांना काही लिमिटेशन्स येतात म्हणून त्यांच्याकडे ती कंडिशन असते, तर मग तिथे त्यांच्यावरती अन्याय होते असं नाही वाटत? हो, कन्फ्यूज महिलांवर अन्याय व्हायलाच पाहिजे. जी महिला खंबीर आहे, दणकट आहे, शेवटपर्यंत लढणार पण आहे. महिलांचा स्वभावच तो आहे की कुठेतरी त्या घाबरतात. हो, तर मग अशा स्वभावाला मी पण घाबरतो, कारण अशा महिलामुळे बरेच वकील बेकील लागलेत. कारण अर्ध्यातून केस सोडावी लागते, नाव खराब होतं, रिस्पेक्ट जाते, 4 लोक ती कन्फ्यूज आहे, ती परेशान आहे, तिने तिचं बघावं. आत्ताही सांगतो, रेप केस 100 दाखल होतात, असं गरीब धरा महिन्यातून. निकाल किती लागतो? जितक्या केसेस दाखल होतात तितक्यामधल्या 50% 50%पेक्षाही केसेस महिला काढून घेतात. नको, आमचं कॉम्प्रोमाइज झालं आहे, आम्हाला लढायचं नाही आहे, किंवा ती पीडिता येतच नाही आहे. माझ्याकडे 2018 एक विनयभंगाची केस चालू आहे. ती मुलगी कुठे आहे, काय आहे हे माहीतच नाही आहे. तिने दिलेला पत्त्यावर ती सापडून पण येत नाही आहे आणि कोर्ट पण लवकर ऑर्डर करत नाही आहे. तर आज सांगा, अशा महिलांचं काय करायचं? पण कधी कधी असंही होतं ना की सगळे पुरावे समोर असून पण आरोपीला शिक्षा होत नाहीये, मग त्यावेळेला त्या महिलेला पण कुठेतरी असतं की बाबा तो बाहेर आल्यानंतर परत मला त्रास होऊ शकतो त्याचा. कशाला त्याच महिला अफिडेविट देऊन त्याला बाहेर काढतात. एक उदाहरण देतो, आपल्या पॉडकास्टवर एक उदाहरण देतो की तोंड फुटूस तर मार खाण्यासाठी शुभेच्छा, असं एक वाक्य आहे स्टोरीचं नाव. एक महिलेचं एकावर खूप जीवापाड प्रेम होतं. बेरोजगार, बेकार, जे छपरी टोकार लोक असतात अशांवर जास्त महिला हे असतात. त्याने हिला वापरली, दुसरीकडे लग्न केल्यामुळे ह्या महिला राग आला. रागाच्या भरात हिला कंप्लेंट काही द्यायची नव्हती, पण गेली पोलीस स्टेशनला वगैरे वगैरे. मग FIR दाखल झाली आणि नंतर ते जेव्हा येऊ लागला तारखा 1-2 वेळेस, तर ह्यांचं परत प्रेम वाढलं. नाही नाही, मला आता हे करायचं आहे, त्याला बाहेर काढायचं, वकील साहेब त्याला सोडवायचं आहे. ते माझ्याकडे आले. मी म्हणलं, बाई तो खुनशी स्वभावाचा आहे, तो अतिशय खुनशी स्वभावाचा होता. मी त्याला बोललो, बाई तो खुनशी स्वभावाचा आहे, तुझा स्वभाव असा आहे, गॅरंटी नाही. नाही नाही म्हणे, तो सुधारला आहे, असं आहे तसं आहे, मला वाटतं हे ते, त्याचे डोळे बघून, डोळ्यात बघून वगैरे वगैरे वाटतं. म्हणलं, बाई डोळ्यात बिळ्यात असं काही नसतं, प्रॅक्टिकली इज अ डिफरंट पार्ट आणि असं डिफरंट पार्ट आहे. नाही म्हणे वकील साहेब, मग तुम्ही जर हे करत नसाल तर मला नो ऑब्जेक्शन देऊन टाका. मी त्याला नो ऑब्जेक्शन दिलं. मग हिने कोर्टात अफिडेविट दिलं वगैरे वगैरे वगैरे. तो बाहेर आला. जवळपास 1 वर्ष हिच्यासोबत चांगला पण राहिला. 1 वर्षानंतर रात्री 2च्या आसपास मला फोन आला, वकील साहेब खूप लागलं, खूप मारले मला, त्याला आता धडा शिकवायचं, हे ठेवायचं ते ठेवायचं. मग मला आठवलं, अरे ही 30 ताई होती. काय झालं? अहो सर म्हणे, मला रक्त बंबाळ होऊन मारलं आहे सर त्यांनी. मग म्हणलं 112 नंबरला फोन कर आणि पोलीस येतील, मग आपण बघूया. मग तिने 112 नंबरला फोन केला. सकाळी जाऊन बघितलं तर तोंड फुटूस तर मार तिने खाल्लेलं होतं. त्यासाठी शुभेच्छा होत्या. ती मला सांगत होती की असं घडलं आहे, मला फासावर चढवायचं, हे चढवायचं आहे. तिला म्हणलं, बाई तुझी केस नको आणि तू पण नको. अशा प्रकार होतात. त्यामुळं कुठलीही महिलांनो, भगिनींनो, एखाद्यावरची केस मागं घेताना गंभीर विचार करा. पण कुठेतरी असं पण दिसून येतं की बाबा कुठेतरी तुमचा जो एक सॉफ्ट हार्टेड कॉर्नर पण दिसून येतो की तुम्ही गरिबांसाठी पण केस लढता. मध्ये एका आजींची सुद्धा केस बरोबर. लढताना बघितलं होतं. बरोबर. मग नक्की कोणती पर्सनॅलिटी खरी समजायची की हे एकदम असं बिनधास्त रोकठोक असा वाजद खान की तो सॉफ्ट हार्टेड पर्सन? नाही, मी 4 लोकात तुमच्या सोशल मीडिया माध्यमातून सुद्धा सांगेल की मी एक वाईट पर्सन आहे, मी एक खराब माणूस आहे. कारण खराब का आहे की मी ज्या गरिबीतून वरती आलो ती गरिबी सहन करण्यासारखी नव्हती, म्हणून मी गरीब आहे. परंतु मला गरीब लोकांची जाणीव आहे. मी बऱ्याच वेळा श्रीमंतांना धडे देतो, श्रीमंतांना धडा शिकवतो, मोठमोठ्या लोकांच्या विरोधात माझ्या केसेस असतात, मी त्यांच्याशी लढतो. परंतु मी गरिबाला घाबरतो, कारण गरिबाचा तळतळाट भयानक असतो. गरिबांचं प्रेम खूप छान असतं आणि त्यामुळं मला अशा लोकांच्या केसेस लढणं आवडतं. तुम्ही आता ज्या आजीचं नाव सांगितलं, त्या आजीचं नाव कडूबाई. म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन वकील झालो होतो, ती कोर्टाच्या बाहेर रडत बसलेली एक महिला होती आणि ती रडत होती, परंतु तिची साडी बिडी एकदम टिपिकल नाही का घरंदाजबाई. मला तिला बघून माझ्या आजीची आठवण झाली. मी तिला छेडायला गेलो. तिला म्हणलं, काय गं आजी रडते? मग तिने सांगितलं की तुम्ही वकील लोक खराब असतात, असे असतात तसे असतात. मग मी पण मजे घ्यायला म्हणलं, चल वकिलानंतर शिवाय घाल, चहा घेणार का? तर ती भुकलेल्या पोटाची होती, तिला अपेक्षा होती. मग ती उठली, तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गेलो आणि म्हणलं, काय मागवायचं मागव. तिने वडापाव मागितला, चहा मागितला, खात होती आणि रडत होती. मग रडताना ती सांगितली की मला 2 मुलं, मी अक्षरशः पिठामधल्या चक्कीमधला जे खालचा आटा पडलेला असतो ती हे करते. माझा नवरा जो आहे तो सायको होता. एक दिवस ट्रेनमध्ये बसला आणि निघून गेला आणि माझी जी जमीन होती ती नातेवाईकांनी बळकावली. माझ्याकडे लढायला काही नाही आहे.
वकिलाने हे कागद घेतली होती आणि वापस दिली. आता माझ्याकडे काहीच नाही आहे. मग मला ती कागद घेतली आणि म्हणलं आपण सुरुवात करूया. मी सुरुवात केली. तिचं नशीब पण चांगलं होतं. ती केस फास्ट चालली. तिला न्याय मिळाला. तिला न्याय मिळाल्यावरती एवढी खुश झाली की म्हणतात अक्षरशः मी तिच्या मुलासारखा झालो. तर ती कडूबाई मला डायरेक्ट अय वकील असं बोलायची आणि अय वकील हा डायलॉग मला आयुष्यातसुद्धा कामी येतो आज. तर त्या आजींची केस आम्ही जिंकली, प्रॉपर्टी जिंकली. नंतर ते माझ्या आयुष्यातून गायब झाले. मी माझी वकिली करू लागलो. काही वर्षाने त्याच्या मुलाचा फोन मला आला की ते नंतर दुसऱ्या शहरात शिफ्ट झाले होते. कडूबाईला बोलायचं आहे, तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याकडे काम आहे, तुम्ही या. मग पत्ता वगैरे घेतला. मी निघालो भेटण्यासाठी. मला जुने दिवस आठवले की अरे ती कडूबाई आता कशी राहिली असेल, काय असेल, भेटल्याबरोबर बोलणार, ओळखणार नाही का, जवळ आहे बाळा, कसं आहे, काय, अशा गप्पा होणार, चालणार, भाकर खाऊ घालणार, असं मी विचार करत चाललो होतो. घरी गेलो तर मुलाला विचारलं कुठे आहे, येणार आहे म्हणे, बसा. मला त्यांनी चहा दिला, पाणी दिला. मी वाट अरे ते हे सगळं सोडा, मला कडूबाईला भेटायचं आहे. मग त्यांनी कडूबाईला समोर आणलं. कडूबाई चेअरवर सावकाश बसली होती. मी तिला बघत होतो. मला इच्छा होती की तिने मला बोलावं एकदम, नाही का, अरे कसा आलाय, का आलाय जुना. पण ती शांत बसलेली होती, माझ्याकडे असं बघत होती. तर त्या पोराने सांगितलं हिची स्मृतिभ्रंश झाला आहे. आम्हाला वाटलं की तुम्हाला ओळखेल, बोलेल, म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं. मला अक्षरशः वाईट वाटलं, नाही का, की अरे स्मृतिभ्रंश नाही का, म्हणजे मी जे कष्ट केलं होतं छान ते होईल. तर अशा काही घटना गोष्टी घडतात. तर मला अशा केसेस आवडतात. म्हणजे 2 साईड असतात प्रत्येक माणसाच्या, की आपल्याला एखादा व्यक्ती जेवढा निगेटिव्ह दिसतो तेवढाच तो निगेटिव्ह असू शकत नाही. त्याचीही दुसरी साईड असू शकते. ती फक्त समोर आणत नाहीत तुम्ही. त्यामुळे लोकं तुम्हाला निगेटिव्ह वेनेच बघतायत. हे वाईटच आहे, मी कशाला बोलू, चांगलं आहे तर आहेच. एक गाणं पण आहे, ते माझं फेवरेट सॉन्ग आहे की जब से गली में मैं बदनाम हो गया, राम कसम मेरा बडा नाम हो गया. हां, ते आहेच, की आजकाल चांगल्या गोष्टी जास्त चालत नाहीत. पण बरोबर. वाईट गोष्टींना लवकर प्रसिद्धी मिळते. त्यामुळे बरोबर. कुठेतरी लोकं पण कारणीभूत असतील अशी पर्सनॅलिटी एखाद्याची डेव्हलप करायला. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की तुम्हाला आता समोरचा व्यक्ती बघून ओळखता येत असेल, की बाबा हा खरंच गुन्हेगार आहे की नाही ते. नाही, एक उदाहरण देतो. हे लोकांना असं वाटतं की आपण एखाद्याला व्यक्तीला बोलण्यावरून वगैरे वगैरे आठवेल. सगळ्यात साधं उदाहरण देतो, एक खूप साधं उदाहरण. घटना, वेळ, वर्ष सांगत नाही. पुण्यातील एक स्पा सेंटर जिथं वेश्यावृत्ती चालायची. आजसुद्धा बोलतो, पुणे शहरातील बरेच स्पा वेश्यावृत्ती करतात, बुधवार पेठेला टक्कर देतात, टफ. तर त्या स्पा सेंटरमध्ये ती महिला मॅनेजर म्हणून काम करायची. जेव्हा पोलिसांचं रेड पडली, गुन्हा दाखल झाला, पीट ॲक्ट वगैरेमध्ये आतमध्ये गेले आणि ह्या महिलेला जेव्हा मी विचारलं तर ती एवढी, म्हणजे विश्वास बसणार नाही, एवढी शालीन, एवढी सुंदर, बोलायला संस्कारी, एवढे म्हणजे तिच्या बोलण्यातून काही जाणवायचं नाही. आणि तिने तिची गरिबी सांगितली. मग मी तिला विचारलं, अरे स्पामध्ये तुला चालतं माहीत नाही का, वगैरे वगैरे, हे ते नाही का, आतमध्ये हे ते सांगितलं त्याने, गरिबी, माझी अडचण वगैरे. मग मी डोळे बंद करून काम करत होते. मी तिची शालीनता बघून मला असं वाटलं की नको, एखादी महिला गरिबीमुळे अडकलेलं संस्कारी महिला असेल तर आपल्याला पैसे पण नको. मग तिला जामीन बिमीन झाला, ती बाहेर आली. आल्यावर ती मला म्हणली, सर मला तुम्हाला थँक्स बोलायचं आणि भेटायचं आहे. म्हणलं ये ऑफिसलाच ये, डायरेक्ट बोल. भेटली. मग ती मला म्हणली, सर तुम्ही मला एवढं काम वगैरे केलं आणि सर तुम्ही फीस पण नाही घेतली. म्हटलं काही हरकत नाही, राहू दे, असं काही नाही, चालतं, बरंच काही चढतो. तर म्हणजे तिला मी खूप चारित्र्यवान, शालीन समजत होतो. ती बसताना सुद्धा खूप छान वगैरे बसायची, बोलायची. मग ती मला म्हणली, सर मी तुम्हाला खुश करू शकते. मग मी तिथे डोक्याला हात लावला. मग माणसं ओळखायची कशी, ही कला आयुष्यात कोणाला जमली नाही, जमणारही नाही. पण असं कधी झालंय का बाबा, तुम्हाला माहिती आहे की हा गुन्हेगार आहे किंवा तुमच्याकडे येताना माहीत नव्हतं कदाचित, बट नंतर तुम्हाला समजले की खरंच याने गुन्हा केलेला आहे आणि तरी पण तुम्ही त्याच्यासाठी केस लढताय? वकिलाचा नियमच आहे, 100 आरोपी सुटले तरी चालेल, परंतु एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा पण तो होता कामा निष्पाप नये. नाहीये, तो गुन्हेगारच आहे हे तुम्हाला समजले तरी तुम्ही हारू नये यासाठी त्याची केस लढताय. शेवटपर्यंत. हो, बरेच वेळ झालं आहे असं. आणि एक वकील करण्यासारखा असतो, तो शेवटपर्यंत लढतो. आमचं काम आहे, आमचा आरोपी चुकीचा असेल तरी त्याची बाजू, कारण न्यायदेवतेचं काम आहे, तो चांगला आहे का वाईट ठरवणं, पण आमचं काम आहे की ती बाजू मांडायची. पण त्याच्यामुळे कुठेतरी ज्या व्यक्तीला खरंच न्यायाची गरज आहे त्याला तो न्याय मिळत नाही, त्यामुळे न्याय व्यवस्थेवरचा त्याचा तुम्ही विश्वास जबाबदार उडतोय. आहेत.
तुम्ही जबाबदार आम्ही आहे कसे न्यायालयाचा जबाबदार? विश्वास तेच करायला अन्न का खाऊ घालता तुम्ही बंद करा टॅक्स देणं ते बंद करा अन्नाचा तुम्ही. विषय वेगळा राहिला वेगळं पण आहे न्यायदेवतेच्या आणि जेव्हा तुम्ही त्या आरोपीला पाळणार नाही तुम्ही त्या आरोपीला सांभाळणार आहे तो आमच्यापर्यंत येणारच नाही ना त्याला जेलमध्ये फाशी होऊन जाईल आता आम्ही केस कशी गव्हर्नमेंट लढणार तर लोकांनी सांगितलं म्हणून जेवण देणं बंद नाही करत आहे पण न्यायालयाच्या आणि फिर्यादीच्या मधला जो दुवा आहे तो वकिलाला मानला जातो आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवला जातो पण तेच जर का चुकीच्या व्यक्तीची बाजू मांडायला लागले तर मग न्याय मिळणार कसा? जोपर्यंत तुम्ही लोक जागृत होणार नाही तुम्ही लोक त्या आरोपींना डायरेक्ट म्हणजे मला काय म्हणायचं आहे जेलमध्ये गेल्याबरोबर एक फाशीचा फंदा ठेवावा काय ठेवायला पाहिजे डायरेक्ट एक फाशीचा फंदा किंवा तलवार ठेवली तरी चालेल फाडकन नाही का आणि जे लोक म्हणतात ना की आम्ही त्यांची बाजू लढतो तुम्हाला वाईट वाटत नाही का तुम्हाला काही येण्यावर विश्वास नाही का अशा लोकांना ते तलवारी घेऊन उभे करायचे आणि जेलमध्ये त्याने आरोप असेल तरी आता मध्यंतरी कोंडोमध्ये घटना घडली होती एका महिलेने सांगितली होती की त्याच्यावर रेप झाला आहे सांगितली होती फेमस घटना आहे नंतर ती पलटली नंतर माहीत झालं की तो वेगळा होता प्रियकर होता वगैरे माहीत झालं का मग त्या आरोपी त्याला न्याय संधी भेटली नसती तर त्याला पहिल्या दिवशी फाशी झाली असती तर आज तुम्ही लोकांना त्याला जिवंत वापस आणला असता का त्यामुळं 100 आरोपी सुटले तरी चालेल एका व्यक्तीला शिक्षा होता कामा नये तर मी तुमच्या लोकांपेक्षाही चांगलं काम करतो की कमीत कमी ती बाजू जजपर्यंत मांडतो हे झालं जर का त्याने खरंच काही केलेलं नसेल पण आता तुम्हाला माहिती आहे की बाबा आपल्याकडे आलेली व्यक्ती खरंच गुन्हेगार आहे आणि तुम्हाला त्याचे काहीतरी सापडलेले आहेत दुवे किंवा कधी कधी कबूल पण करत असतील की बाबा खरंच माझ्याकडून चुकी झाली आहे पण तुम्ही माझ्यासाठी लढा मग त्यावेळेला पण तुम्ही त्यांची बाजू लढता नाही मग ते आमच्या पेशाची गद्दारी होईल ना मी ॲडव्होकेट आहे माझं काम आहे जसं तुम्ही आता पॉडकास्टमध्ये तुम्हाला जरी माहीत झाला तर तुम्ही माझ्या मुलाखत घेता तुम्हाला पॉडकास्ट घेता माहीत झालं की राव हा लईच वाईट व्यक्ती आहे खराब व्यक्ती आहे तुम्ही पॉडकास्ट नाही मला तुमची मुलाखत घ्यायची नाही तुम्ही जा असं म्हणणार आहे का नाही हो मॅडम मी गुन्हेगार आहे मी खराब आहे मी वाईट आहे तुम्ही म्हणणार आहे का सर इथं मुलाखत थांबली आणि तुम्ही जा तर तुम्ही जसं आज तुमचं एक महिला असून कर्तव्य पार पाडताय तसं मी वकील म्हणून माझं कर्तव्य पार पाडतो आणखी एक मला विचारायचं आहे जर आज तुम्ही वकील नसतात तर दुसऱ्या कोणत्या पेशामध्ये असता? मी आज वकील नसलो असतो तर मी एक छान रायटर राहिलो असतो लेखक राहिलो असतो पत्रकार राहिलो असतो मी पुण्यातील संध्यानयन पेपरला काम केलेलं आहे बऱ्याच छोटे मोठे किरकोळ वर्तमानपत्र लिखाण काम केलेले आहेत जवळपास 3 चित्रपट मी लिहिलेले आहेत आणि मला लिहायला खूप आवडतं मला सस्पेन्स मूवीज शॉर्ट मूवीज लिहायला आवडतं इन फ्युचरमध्ये माझी 2 पुस्तकं येणार आहेत एक असेल चाणक्य खान आणि एक मनोज जरांगे पाटलांवर पुस्तक येणार आहे त्याचं नाव आहे हुजूर मराठे आलेत. बाकी हा पॉडकास्ट बघणाऱ्या सगळ्या पब्लिकला तुम्ही काय संदेश द्याल? मित्रांनो मनसोक्त जगा इंस्टाग्रामवरच्या वकिलांच्या स्टोरीजवर विश्वास ठेवू नका सोशल मीडिया जे काही शिकवतो आणि परत जे काही धार्मिक तेढ निर्माण होत आहेत मोबाईल बघायचा नंतर तो लवकर बाहेर यायचा आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं एक टार्गेट करिअर गोल अचीव करा त्याच्या मागे वेड्यासारखे धावा निश्चित तुम्हाला यश मिळणार आणि सगळ्या गोष्टी मिळतील या ठिकाणी मॅडमने मला बोलवलं आणि विशेष म्हणजे मला पॉडकास्टमध्ये बोलवतात लोक खास निमंत्रण करतात परंतु मॅडमचं कॉन्फिडन्स बघून मी यांना स्वतःहून फोन करून सांगितलं की मला बोलवा थँक्यू मॅडम आणि तुम्ही खरंच आज इथे आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद थँक्यू मॅडम बाकी हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही नक्की कळवा धन्यवाद